काय झालं बघू इकडं. आता लागलीच भाकरी करून घेते संध्याकाळच्या. म्हणा तुला प्यायची करायच्या ज्वारीमध्ये मी कडुलिंबाचा पाला टाकलेला. कशीच बाळा तू. हलका हलका ऊन आहे तर संध्याकाळपर्यंत मी वाटून ठेवते हळद. अरे ताट का नाही घेतलंस राजा. साक्षात अन्नपूर्णा है मेरी माँ. चलो मिक्स करती हूँ. ठीक आहे इतना तो पतला चाहिए. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजले आहेत आत्ता आणि मी आता स्वयंपाक करत आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे पराठे. हे मेथीचे पराठे मी बनवत आहे आणि हे पीठ मळलेले आहे साध्या पराठ्यासाठी म्हणजे पनीर पराठ्यासाठी. आणि इथं पनीर आणि एकदम बारीक कांदा मिक्स करून ठेवलेला आहे. फक्त याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं. मीठ मी बनवते वेळेस घालणार आहे आणि कांद्याला पाणी सुटतं. नेहमी मी पनीरचेच पराठे बनवत असते पण मी आज कांदा मिक्स केलेला आहे. बघू कसे बनतात. आणि इथं कढईमध्ये गवारची शेंग शिजायला टाकलेली आहे. गवारीची शेंग चांगली शिजलेली आहे. आता कढई उतरून ठेवते आणि तवा ठेवते आता गॅसवरती आणि पटकन पराठे बनवून घेते. कारण फोंडजी इथं देवपूजा करत आहेत. कहाँ गए हो आप जी. देवासाठी नैवेद्य तयार करते लगेच. फोंडजी थोडासा पराठा मी कावळ्यासाठी ठेवते. आमच्या खिडकीमध्ये आजकाल कावळा येत आहे. अरे पाण्यात थोडस इकडे ठेवायचं. दादूनी पाणी सुद्धा ठेवलेलं आहे इथं. आता नाही आणि पिएगा की नाही. बारीक तुकडे करून पराठा ठेवते. चिमण्या पण येतात कावळा पण येतो खिडकीमध्ये आमच्या. म्हणून मी इकडची जागा रिकामी केली त्यांच्यासाठी. मेथीचे पराठे सगळे बनवून झालेले आहेत आणि हा शेवटचा पराठा आहे. आणि आत्ता मी पनीर पराठे बनवणार आहे. आता मीठ टाकते. पनीर किसून घेतलेला आहे. कांदा पण बारीक चिरून टाकलेला आहे. हळद मीठ हे सगळं घातलेलं आहे याच्यामध्ये. आता चलो मिक्स करते मी. मस्त कांदा पनीर पराठा टेस्टी टेस्टी स्वादिष्ट स्वादिष्ट. आणि हा पहिला पराठा मी फोंडजींना देणार आहे खायला. चलो अब पनीर पराठे की बारी है सेकने की. वाह भाई वाह. देखिए टेक्सचर देखिए पनीर पराठे का. फक्त आता बटर नाहीये. बटर बरोबर खूप छान लागतं. टेस्टी टेस्टी. पहिला मेथी पराठा पण फोंडेजींना आणि पहिला पनीर पराठा सुद्धा फोंडेजींनाच मिळणार आहे. चलो मस्त मस्त पनीर पराठा मेथी पराठा खा लीजिए. दही घ्या आता. अरे बाबा तुमचं बनत दिसतं फाटलेला. स्ट्रगल स्ट्रगल केला माणूस पुढे येतो माहिती का. तू स्ट्रगल करत नाही 9 वाजून झोपतो. कसला ऍक्टर बनला तो. गुंडा बनायचं. कोण कोण खाणार दही. सगळे. टेस्ट सांगा टेस्ट. ते पनीरचं सांगा. ते गरमच नाही. काय पण सांगता ते गरम नाहीच आहे. कोमट होतं कोमट. पनीर सांगा. पनीर पराठा बघा. पनीर पराठा बनवल्यानंतर खूप सॉफ्ट लागतो खायला. थंड जरी झाला किंवा संध्याकाळी जरी खाल्लात ना तुम्ही खूप सॉफ्ट राहतं तसंच. आणि आज वेगळं कांदा टाकलेला आहे पनीर पराठ्यामध्ये मी. आणि आज चटणी नाही बनवली मी. पण लाईट नव्हती सकाळ सकाळी. कांदा नको लागतो. कच्चा लागतो ना. आता मी आणि दादू जेवण करत आहे. मना नाही जेवायला बसला कारण मनाने वाटीभर ड्रायफ्रुट्स खाल्लेले आहेत. आणि हे आहे दादूचं प्लेट. दादूला 2 पनीर पराठे. हे पनीर पराठे छान झाले. फोंडजी तुम्ही काय बोलतो. कांदा कांदा लागतो छान लागतोय.
चल लवकर या फुलली. छान झालंय पनीर पराठा, छान झाला, मला आवडलं. साक्षात अन्नपूर्णा आहे मेरी माँ. हाँ जी पुत्र. अरे मना, अरे ताट का नहीं घेतलंस राजा? ऐसे क्यों खा रहा है पुत्र? ये पॉट में ही खा रहा है काय? ताट घ्यायचं कटाळ. अरे मला सांगायचं बाळा, कोणच वापरत होते मी. असं करतो. सो वॉट, मी दिला असं तुला ताट घेऊन, तू एवढा आळशी आहेस. जाऊ दे. पण सगळं ट्राय केलं, दही पुदिना. पनीर पराठा था एक नंबर. नंबर 2 नंबरला काय मेथी पराठा. पराठा मनाला पराठे एवढे आवडले की त्याला कंट्रोल नाही झालं, त्याने डायरेक्ट पॉट घेतलं खाली, पॉट मध्येच खात आहे. मी आता टेरेसवरती ही पाटी घेऊन चाललेली आहे आणि दादूने सकाळी 2 भांड्यामध्ये हळद ठेवलेली आहे. थोडीशी हळद मी या पाटीमध्ये पण काढून ठेवते, कारण हलकं ऊन आहे, जास्त कडक ऊन नाही आहे, सुकणार नाही लवकर, म्हणून मी ही पाटी घेऊन चाललेली आहे. आणि थोडीशी हळद याच्यामध्ये पण काढून ठेवते. शिवाई, मग कशीच बाळा तू? चांगली आहे का? वरती काय गेलेली? हा हा, बघा आजीने हिला सुद्धा काम दिलेलं आहे. हरी सुंदर नंद मुकुंद. बाहेर जास्त कडक ऊन नाही पडलं, हलकं ऊन आहे. आणि इथं मिरच्या आणि हळकून कोणतरी वाळायला ठेवलेलं आहे. आणि दादूनी माझ्या सकाळी इकडे 2 भांडे आणून ठेवलेले आहेत पराती. याच्यामध्ये थोडेसे हळकून पाटीमध्ये ठेवते, म्हणजे लवकर वाळतील. 2 दिवस ओढणीच ठेवलेली आणून, पण काल मी ओढणी धुवून टाकली. आजच्या दिवस हळद वाळली, त्याला संध्याकाळपर्यंत मी वाटून ठेवते हळद. चला, 3 भांड्यामध्ये हळद पातळ पसरवलेली आहे. आणि इकडं इतू आलेली गेली, इतूची मावशी कपडे सुकायला टाकत आहे आता. बापरे. चला, ऊन जास्त कडक नाही आहे, ते जेवढंही आहे ते सुद्धा कडक लागत आहे मला तर. आता थोड्या वेळाने मला गहू आणि ज्वारी सुद्धा नीट करायची आहे. दादू, अरे काय झालं राजा? ए बाळा, काय झालं? बघू इकडं, असं का बसलाय? पेट मध्ये दर्द कर. हाय राम, पोटात दुखतंय. पराठे खूप खाल्लेस ना, म्हणून तुझ्या पोटात दुखतंय. पराठ्याचं नाही, पराठ्याचाच विषय आहे. आणि म्हणा माझा इकडे, वा वा वा, मस्त आरामात. काय बघतो रे? क्या देख रहा है पुत्र? तू यही काम कर. आता दुपारचे 3 वाजले आहेत. 1 तासभर मी आराम केला आणि आता गहू आणि ज्वारी नीट करायला घेतलेली आहे. माझं धान्य नीट करून झालेलं आहे आणि धान्य नीट करता करता 5 वाजलेले आहेत. खूप वेळ लागला धान्य नीट करायला, कारण गावामध्ये खूप सारा कचरा होता. इथं एवढा डबा भरून गहू नीट केलेले आहेत आणि इथं ज्वारी, आणि ज्वारीमध्ये मी कडुलिंबाचा पाला टाकलेला, त्यामुळे थोडासा वेळ लागला ज्वारी सुद्धा नीट करायला. धान्य निवडून झाल्यानंतर आता वेळ आलेली आहे हळद दळण्याची. आणि हळद दळायच्या अगोदर मस्तपैकी 1 कप कॉफी पिते. जरा खूप आळस आलेला आहे आणि 2 तास धान्य नीट करत होते. आणि बाहेरचं वातावरण आत्ता अचानक बदललेलं आहे आणि बारीक बारीक पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. दिवसभर चांगलं ऊन होतं, म्हणजे बऱ्यापैकी, एवढं कडक पण नव्हतं ना. आत्ता आभाळ घडून आलेला आहे, आता जोराचा पाऊस येणार आहे. रप 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 रप. चला, मस्तपैकी कॉफीचा आनंद घेतो मी आणि दादू. दादू बोलला मला पण कॉफी प्यायची आहे. दादू, मेरा दादू, क्यों लोट लगा रहा है? उठ, खडे उठ. दादूचं आज पोट दुखत आहे सकाळपासून. अरे घे, माझा हात दुखतोय. घे राजा, कॉफी घे मस्तपैकी. मी एक घेते. छान रे, गोड झाले मस्त.
चला आता पटकन हळद दळून घेते. बापरे, घाम खूप येत आहे. बाहेर रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे आणि घरामध्ये अक्षरशः सफोकेशन होत आहे. गुदमरते, कंटिन्यू घाम येतोय. बघा छान बारीक वाटली गेलेली आहे हळद. चला आता पूर्ण हळद वाटेपर्यंत लाईट जाऊन म्हणजे झालं. सायंकाळच्या 6 वाजताचं बाहेरचं वातावरण पाहू शकता. असं वाटतंय सायंकाळचे 7 वाजलेले आहेत. एवढा काळं पसरलेला आहे बाहेर. बाप रे बाप, क्या ही बोले. रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे. मी हळद वाटता वाटता थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि भांडी खूप गरम झालेली मिक्सरची. आता जोराचा पाऊस आलेला आहे आणि ढग सुद्धा गर्जना करत आहे जोर जोराने. भयंकर पाऊस आलेला आहे. जबरदस्त. आणि माझी सगळी हळद दळून सुद्धा झालेली आहे. आता हळद थोडीशी थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवते. आणि किचन ओटा तर हळदीमय झालेला आहे. आता लागलीच भाकरी करून घेते संध्याकाळच्या. आणि दादू आता सायंकाळची देवपूजा करत आहे. चला उद्या सकाळी आम्हाला सोलापूरला पण जायचं आहे, म्हणजे माझ्या माहेरी. आता लाईट गेलेली आहे. माझं हळद वाटायचं काम झालं आणि तेवढाच लाईट गेली. बरं झालं. भगवान आपका बहुत बहुत धन्यवाद. चला आता मला सकाळी माहेरी जायची तयारी सुद्धा करायची आहे. आणि आता व्हिडिओमध्ये आपण इथंच सांगूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.